जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सिरीज की पॅरलल विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा गोंधळ आणि हा गोंधळ कसा दूर होतोय याच्यासाठी बघा मग हे बघा 2 पॉइंट दिले आपल्याला ए आणि बी मध्ये आणि हे 3 रेजिस्टर दिले एकानंतर एक. जेव्हा रेजिस्टन्स एकानंतर एक असेल तर हे तुम्हाला एकदम सिंपल वाटतंय की हे सिरीज मध्ये बरोबर आहे. याचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स जो आहे हा तुम्ही डायरेक्ट नोट करणार किती 3R. पण सर्किट मध्ये थोडे चेंजेस केले तर काय काय होतंय, रेजिस्टन्स कसे चेंज होतात बघा एकदा. जर का मी या ठिकाणी एच कनेक्शन आफ्टर 2 रेजिस्टन्स दिलं तर काय असेल रेजिस्टन्स बघा. डायरेक्ट कनेक्शन दिलं तर हा ए पॉइंट झाला आणि ए आणि ए दोन्ही सेम पोटेन्शियलचे पॉइंट, तर हे सर्किट शॉर्ट झालं. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स जो आहे तो फक्त आरच येणार बरोबर. पण आता अजून बघा, मी जर का लास्ट कनेक्शन आफ्टर 2 रेजिस्टन्स दिलं तर आता सर्किट चेंज झालं. आता सर्किट कसं झालं बघा. बीचं कनेक्शन डायरेक्ट इथे तर हा पण काय झाला बी पॉइंट. मग आता ए आणि बी मध्ये पहिला रेजिस्टन्स, ए आणि बी मध्ये दुसरा रेजिस्टन्स, ए आणि बी मध्ये तिसरा रेजिस्टन्स, कॉमन पॉइंट मध्ये 3 रेजिस्टन्स एकमेकाला कसे पॅरलल. तर याचा इक्विव्हॅलेंट आता काय R/3. पण समोरची जादू बघा कशी. जर का मी आता या वरच्या कनेक्शन मध्ये इथे एक रेजिस्टन्स ऍड केला R आणि खालच्या कनेक्शन मध्ये रेजिस्टन्स ऍड केला R, तर आता इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स चेंज झाला. कसा, अपोजिट ब्रँचचा प्रोडक्ट जर का इक्वल म्हणजे अप इनटू डाऊन इक्वल टू लेफ्ट राईट, तर हा सेंटरचा रेजिस्टन्स काय इनइफेक्टिव्ह. तर हे झालं व्हीटस्टोन नेटवर्क आणि व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स आता काय येणार R. थँक्यू.